बाबा खुर्चीवर बसा की. हरे हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरा. सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. कलावज्ञ जीवो धरार्थावतारं कलंकांक तेजोधिकामो दिवक्त्रं. खलानिशवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा. नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा. मतिमंद ते ज्ञानदाता दिनासी. नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. विनायकं गुरुमन्दे साख्रेणां विश्रुतं. ईशां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. येऊन वराडणे बैसल्या टेकी कोण तो नवरा नाही ओळखी. मी कवनाची मज सांगा कोणी वऱ्हाडा आलिया वऱ्हाडणे. कोण तो नवरा कोण तो मंडप कोण ती वरमाई कोण तो वरबाप. मी कवनाची मज सांगा कोणी वऱ्हाडा आलिया वऱ्हाडणे. वऱ्हाड नव्हे स्वप्न गे माय बाप रुक्मादेव वराचे वेगे धारा पाय. मी कवनाची मज सांगा कोणी वऱ्हाडा आलिया वऱ्हाडणे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळे संप्राप्त सेवेकरिता प्रस्तुत केलेला मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकाचे मायबाप ज्ञानियांचे राजे भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या अभंग गाथेतील अद्वैतपूर प्रकरणातील जगप्रसिद्ध असा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये आजातवादाचा सिद्धांत, विवर्तवादाची प्रक्रिया, लग्नाचं रूपक आणि आपल्या साजनेशी संवाद साधत असताना
भगवान माऊलीच्या मुखातनं बाहेर पडलेले उद्गार म्हणजे आजचा प्रवचनरूपी सेवेकरता आपल्यासमोर प्रस्तुत केलेला हा अभंग आहे. पवित्र सलीला परमवाहिनी इंद्राणी माता, सिद्धेश्वर भगवान आणि भगवान ज्ञानोबराची संजीवन समाधी आणि चालता बोलता वेदांत म्हणून उभा महाराष्ट्र ज्याला पाहायचा ते सद्गुरू आपले रंगनाथ गुरुजी प्रभणीकर यांचे हे स्मारक मंदिर. इथलं वैभव असं आहे का इथे अविरत अहोरात्र वेदांत चिंतन चालत असल्यामुळे शांतीब्रह्मा आपले मारुती बाबा, साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा, आपले सावकार बाबा, अनेक जणाच्या मुखातून आपण बघितलं हे ते खांब देखील वेदांत बोलतील. त्यामुळे इथले व्यासपीठावर बसलेला व्यक्ती वेदांत बोलेल याच्यात काही नवल नाही. म्हणून ज्ञानोबरायाचा हा अद्वैत प्रकरणातील अभंग अचानक आलेली ही प्रवचनरूपी सेवा, त्यामुळे आपल्यासमोर हा अभंग मी वाचून दाखवला. आपण सर्वजण मिळून या अभंगावरती थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. भगवान माऊली या अभंगामध्ये अजातवादाचा सिद्धांत आणि विवर्तवादाची प्रक्रिया आणि लग्नाचं रूपक आहे मैत्रिणीशी केलेला एक प्रकारचा संवाद आहे. बोलण्यामध्ये 3 प्रकार असतात: वाद, विसंवाद आणि संवाद. वादामध्ये दोन्ही विरोधी टोकं असतात. विसंवादामध्ये काहीसं त्याचंच केलेलं अनुसरण असतं. पण संवादामध्ये करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. ज्याकरता उपनिषद म्हणतं वादे वादे जायते तत्वबोधा. ज्या बोलण्यामध्ये सम्यक पद्धतीचा वाद म्हणजे सम असणारं परब्रह्म आहे, ब्रह्मतत्व आहे, आत्मस्वरूप आहे, त्याच्या संबंधी केलेली चर्चा, विचार किंवा शब्दचर्चेच्या माध्यमातून केलेलं आदानप्रदान तो संवाद असतो. आणि तो संवाद भगवान माऊली या अभंगामध्ये आपल्या साजनीशी करतात. अजातवाद त्यामध्ये काही बोलणंच नाही. तुम नहम दत्तरगुम असं आनंदाश्रम स्वामी महाराजांचं प्रसिद्ध वचन आहे, ज्याच्यामध्ये काहीच बोलता येत नाही. न बोलायचं काही घेशील. त्या अजातवादाच्या बाबतीमध्ये भगवत पूज्यपाद आचार्य शंकराचार्य महाराज म्हणतात, न कश्चित जायते जीवा संभव शास्त्र न विद्यते एतद उत्तमं सत्यम यत्र किंचिन न जायते. त्या अजातवादाबद्दल विद्यारण्य स्वामी महाराज म्हणतात, न निरोधो न चोत्पत्तीर न बद्धो न च साधका न मुमुक्षु न भयमुक्ता इति एषा परमार्थता. त्याच अजातवादाबद्दल भगवान माऊली म्हणतात, आगाजे झालीची नाही तयाची वार्ता पुसशी काय. किंवा त्या अजातवादाबद्दल बोलताना तो कोबराय म्हणतात, न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम स्वम ब्रह्म आकळणे. आणि नाथबाबा म्हणतात, संसारिक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पंती घडेना. अर्थात अजातवादामध्ये ब्रह्मतत्वाच्या अतिरिक्त दुसरं काहीच नाही. एकम एव अद्वितीयम ब्रह्म न यह नानास्ति किंचन हे किंचनापि नाना नास्ति किंतु एकमेव अद्वितीयम ब्रह्म असते. तो अजातवाद आहे. त्या अजातवादाची वेदांताचा सिद्धांत हा अजातवादाचा असतो. पण अजातवादामध्ये बोलणं घडत नाही. मग बोलण्याकरता वेदांतामध्ये बोलायला सुरुवात झाली का आला दुसरा वाद, त्याचं नाव आहे आपण नेहमी म्हणतो विवर्तवाद. म्हणजे वेदांताचा सिद्धांत असतो अजातवादाचा आणि प्रक्रिया असती विवर्तवादाची. विवर्तवाद म्हणजे ज्याच्यामध्ये पदार्थ प्रतीतीला येतो पण सिद्ध होत नाही. दिसायला जरी पदार्थ असला तर असायला नाही कसा, हे ज्या वादातून सांगितलं जातं त्याला विवर्तवाद असं म्हणतात. आणि ते विवर्तवादामध्ये 2 प्रक्रिया आहेत. एक सृष्टीदृष्टीवाद आणि दुसरा आहे दृष्टीसृष्टीवाद. सृष्टीदृष्टीवाद म्हणजे ज्याच्यामध्ये पदार्थाला आज्ञात सत्ता दिली जाते त्याला सृष्टीदृष्टीवाद असं म्हणतात. अगोदर सृष्टी नंतर दृष्टी म्हणजे आज्ञात सत्ता पदार्थाला देऊन ज्याच्यामध्ये वेदांताची चर्चा केली जाते त्याला सृष्टीदृष्टीवाद असं म्हणतात. आणि दृष्टीसृष्टीवाद म्हणजे अगोदर सृष्टी नाही, दृष्टी समकाली सृष्टी किंवा दृष्टीच सृष्टी, दृष्टीरेव सृष्टी. तर त्याला
या ठिकाणी दृष्टीसृष्टीवाद असं म्हणतात. म्हणजे ज्यामध्ये पदार्थाला ज्ञात सत्ता दिली जाते तो असतो दृष्टीसृष्टीवाद, आणि ज्यामध्ये पदार्थाला अज्ञात सत्ता दिली जाते तो असतो सृष्टीदृष्टीवाद. दृष्टीसृष्टीवादामध्ये साक्षी भाष्य पदार्थ असतात, तर सृष्टीदृष्टीवादामध्ये पदार्थ हे प्रमातृभाष्य असतात. म्हणजे 3 सत्ता स्वीकारून बोलणं केलं जातं तो सृष्टीदृष्टीवाद आहे, आणि 2 सत्ता स्वीकारून बोललं जातं तो सृष्टीदृष्टीवाद आहे, आपला दृष्टीसृष्टीवाद आहे. पण या दृष्टीसृष्टीवाद असेल वा सृष्टीदृष्टीवाद असेल, या दोन्ही वादामध्ये किंवा दोन्ही वादाचा म्हणजे हा विवर्तवादाच्याच ह्या 2 कक्षा आहेत. पण विवर्तवादाचा जो उत्तम अधिकारी उत्तम जिज्ञासू असतो त्याला दृष्टीसृष्टीवाद सांगितला जातो, तर जो मध्यम किंवा मंद जिज्ञासू असतो त्याकरता सृष्टीदृष्टीवाद सांगितला जातो. आणि या दोन्हीचं पर्यवसान शेवटी अजातवादामध्येच होतं. आणि तो अजातवादाचा सिद्धांत विवर्तवादामधील दृष्टीसृष्टीवादाची प्रक्रिया घेऊन लग्न रूपकाच्या माध्यमातून एका मैत्रिणीशी संवाद करतात, आणि तिच्या माध्यमातून आपल्याला या वास्तव जगताची स्थिती काय याचा बोध करून माऊली देतात. तो म्हणजे हा अभंग आहे. त्या अभंगामध्ये माऊलीची उद्गार आहे, येऊनी वऱ्हाडणी बैसल्या टेकी. वऱ्हाडी मंडळी वधूवराचा विवाह सोहळा पार पाडण्याकरता, लग्न लावण्याकरता टेकी शब्दाचा अर्थ आहे दिमाखामध्ये, वजनामध्ये, रुबाबामध्ये, मोठ्या थाटामध्ये येऊन बसलेत. पण कोण तो नवरा नाही ओळखी. त्या नवरदेवाचं वास्तव स्वरूप काय आहे, त्याचं तात्विक स्वरूप काय आहे, त्याचं मूळ स्वरूप काय आहे याची मात्र यांना ओळखच नाही. ज्या वेळेला माऊली असं बोलतात त्यावेळेला त्या वऱ्हाडी मंडळीला थोडंसं ते माऊलीचं बोलणं रुचलं नाही. ते डोळे वटारून बघायला लागले. आम्हाला नवरदेवाची ओळख नाही म्हणजे काय बोलतात, आम्हाला जर ओळख नसती तर आम्ही लग्नाला कशाला आला असतो. पण आपण अगदी व्यवहारातही बघा, बऱ्याच वधूवराला त्या वऱ्हाडी मंडळीला नवरदेव नवरीचा तपासच नसतो. कारण वधूवर असतात इकडे आणि ते अक्षता झोपतात तिकडे, आणि पहिल्याच मंगलाष्टिकामध्ये अक्षता झोपून मोकळी. मग उरलेल्या मंगलाष्टिकेला करायचं काय, ताडपत्रीच्या गोळा करायच्या आणि एकमेकाच्या डोक्यावर फेकायच्या. कारण ते मद्याच्या मदाने मदोन्मत्त झालेले असतात, त्यांना त्याच्याकडे लक्षच नसतं. तसं एक प्रकारचे आज्ञानरूपी मदिरेचं पान करून ही वऱ्हाडी मंडळी मदोन्मत्त झाली, वास्तव नवरदेवाचं स्वरूप त्यांना माहितीच नाही, म्हणून कौन होतो नवरा नाही ओळखी. पण मग असं बोलल्याच्या नंतर त्यांना जरा थोडे ते वर्मी लागलं, आणि ते म्हणायला लागले आम्हाला ओळख नाही म्हणजे काय बोलता. त्यावेळेला माऊली म्हणतात रागवू नका, असेल तुम्हाला परिचय तर मग सांगा मी कवनाची, मज सांगा कोणी वऱ्हाड आली या वऱ्हाड आली. ही मी जी वृत्ती आपली उठते अहम अहम मी म्हणून, तर त्या वृत्तीचं मूळ स्वरूप काय आहे, मूळ अधिष्ठान काय आहे, तात्विक स्वरूप काय आहे त्याचा परिचय करून द्या. त्यावेळेला ती वऱ्हाडी मंडळी स्वबुद्धीने थोडासा विचार करू लागली, किंवा स्वयंबुद्धीच्या बाही रिगाली दयाची शुद्धीची नाही, एक जाणवीच्या डोई गरवेची गिळले. त्यामुळे त्यांना लक्षात आलं खरंच आहे आपल्याला या मी तत्वाची वास्तव ओळख झालेलीच नाही. ज्ञानोबा म्हटले जाऊ द्या, नसेल तुम्हाला नवरदेवाचा नवरीचा परिचय, खरं तर लग्नामध्ये प्रधान ती दोघं आहेत, त्यांचा परिचय नसेल तरी त्यांना जन्माला घालणारे वधूवराचे आईबाप त्यांना वरमाई वरबाप म्हणतात, त्यांचा परिचय द्या. कोण तो नवरा, कोण तो मंडप. हा अभ्यासांगाने हा प्रश्न 2दा विचारलेला. कोण तो नवरा पहिल्या चरणाचा उत्तरार्धामध्ये आणि 3ऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये. कोण तो नवरा, कोण तो मंडप, नवरदेव कोण आहे, हा मंडप कोण आहे, कोणती वरमाई कवन तो वरबाप. वधूवराची आईबाप त्यांना वरमाई वरबाप म्हणतात. मग वरमाई कोण आहे, वरबाप कोण आहे ते तरी सांगा. एकंदर पहिल्या 3 चरणामध्ये 5 प्रश्न केलेले आहेत. एक प्रश्न अभ्यासांगाने महत्त्वपूर्ण असल्यामुळे 2दा विचारलेला आहे, कोण होतं नवरा. आणि मग मी कवनाची अर्थात कोण ती नवरी असा घ्या. वरमाई म्हणजे नवरदेव कोण, नवरी कोण, वरमाई कोण, वरबाप कोण आणि मंडप कोणता. ह्या 5 प्रश्नाची उत्तर तुम्ही सगळी वऱ्हाडी मंडळी मला द्या.
त्यावेळेला त्या वऱ्हाडी मंडळीने खाली माना घातल्या. ते म्हणायला लागले, खरंच माऊली, आम्हाला याचा वास्तव परिचय काही झाला नाही. त्यावेळेला माऊली म्हटले, ठीक आहे, मग तुम्हाला परिचय पाहिजे का? म्हटले हो. मग सांगू का? म्हटले सांगा. मग माऊलीने सांगितलं, वऱ्हाड नव्हे. वऱ्हाड नव्हे मग काय आहे? म्हटले स्वप्न गेम आहे, हे सर्व स्वप्न आहे. माऊलीला ती वऱ्हाडी मंडळी म्हणू लागली, हे सर्व स्वप्न आहे, आम्हाला वाटत नाही. माऊली म्हटले, बरोबर आहे, स्वप्न वाटतच नसतं. जर ज्या दिवशी गुरुजींचे उद्गार, आनंदाश्रम स्वामीचे उद्गार, महापुरुष बरीच जी वेदांताच्या चिंतनामध्ये रंगलेली महात्म्य आहेत, ती काय म्हणत असतात, बरीच जाणती लोक म्हणतात, ज्या दिवशी स्वप्नात स्वप्न वाटेल त्या दिवशी वेदांत श्रवण करण्याचं काम नाही. हे वाक्य मोठ्याचं आहे, आपल्याला अनुभवही त्याचा फारसा नाही, पण महापुरुषाची बघा तुम्ही, जाणती मोठी मंडळी, इथेच साखरे महाराज ज्या वेळेला सांगायचे त्यांच्याही मुखातून मी या वाक्य ऐकलेलं आहे, आनंदाश्रम स्वामींच्याही मुखातून ऐकलेलं आहे, डॉक्टर बाबांच्याही मुखातून ऐकलेलं आहे. ज्या दिवशी स्वप्नात आपल्याला स्वप्न वाटेल त्या दिवशी वेदांत चिंतन करण्याची आवश्यकता नाही, तो कृतार्थ झालेला आहे. कृतं कृत्यं प्राप्तमेव इतिमेव दृश्यते. दुसरं त्याला चिंतन करण्याची आवश्यकता नाही. पण मग स्वप्नात स्वप्न वाटतं काय? उत्तर आहे नाही. पण मग स्वप्न नाही का? उत्तर आहे. मग स्वप्नात स्वप्न वाटत नाही, पण स्वप्न नाही असं होत नाही, स्वप्नच आहे. तसं हे जगत सुद्धा अविद्येची अनिदा विश्वस्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो, किंवा अविद्येच्या निदा घोरत होता बदबदा. आज्ञारूपी निद्रेमध्ये आपण झोपलेलो आहोत, म्हणून जगत सत्यत्वरूपी आपल्याला स्वप्न पडलेलं आहे. आणि त्यामध्ये मग नवरा नवरी, वरमाई वरबाप, वऱ्हाडी मंडप, हे सगळं आपल्याला वास्तव वाटतंय. पण ते स्वप्नात ते स्वप्न जसं वास्तव वाटतं पण ते वास्तव नसतं, तसं हेही वास्तव वाटतं पण ते वास्तव नाही. मग ते वास्तव का वाटलं? निद्रा दोषामुळे, झोपेत असल्यामुळे. तसं हे का वाटलं वास्तव? तर आज्ञानरूपी झोपेत आपण आहोत म्हणून. पण मग ते स्वप्न रूपाने कळतं जागं झाल्याच्या नंतर. तसं हेही स्वप्न रूपानेच कळेल जागं झाल्याच्या नंतर. मग ते वऱ्हाडी मंडळी लागली, वऱ्हाडी मंडळी म्हणतात याचा अर्थ आम्ही जागे नाहीत. म्हणे हो, जागे नाही. मग जागे नाही तर मग तुम्ही बोलतात आम्ही ऐकतो, हे काय? म्हटले स्वप्नातही असं होतं, स्वप्नातही बोलत असतो, समोरचं ऐकत असतो, पण मग ते जागा कुठं असतो. पण मग आम्हाला वास्तव जागृती यावी असं आम्हाला वाटतं. काय करावं? माऊलीने सांगितलं, बाप रखुमादेवी वराचे वेगी धरा पाय. रखुमाईचा बाप, आपला रखुमाईचं वर आणि आमचा बाप असणारा पांडुरंग परमात्मा, त्याचे पाय धरा. पाय शब्दाचा अर्थ चरण धरा, किंवा दुसरा पाय चरण कमळ दळुरे भ्रमरा, त्या दिवशी आपण विचार केला. किंवा पाय धरा शब्दाचा अर्थ त्याच्या स्वरूपाचं काय करा, तुम्ही चिंतन करा. त्याचे पाय धरले, एक तर असा आहे, आपण त्या परमात्म्याचे पाय धरले तर परमात्मा दोन प्रकाराने कृपा करतो. एक तर तो गुरु रूपात येतो किंवा गुरुची भेट घालून देतो. माझ्या विठोबाचा कायचा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, तुकोबराच्या रूपात गुरु रूपाने तो आला. आणि तुकोबराच्याच मागच्या अवतारामध्ये म्हणजे नामदेव महाराजच्या रूपात असताना गुरुची भेट घालून दिली. नावा म्हणे खेचर पाय, ओळखी झाली सर्व ठाई, तेने खेचर विसा केला गुरु, तेव्हा झाला साक्षात्कार. इथे माऊली त्या साधकांना, मुमुक्षूला, वऱ्हाडी मंडळीला सांगतात, त्या नवरदेवाची खरी ओळख तुम्हाला व्हावी, हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे हे तुम्हाला कळावं, उलगडावं. आणि कार्यरूप जगत असेल, त्याचं कारणरूप माया असेल, याच्यामध्ये अडकून न राहताना अधिष्ठानरूप ब्रह्माची आत्मत्वाने ओळख व्हावी असं वाटत असेल तर ते स्वबुद्धीने नाही होणार. त्याला संप्रदायपूर्वक गुरुचरणापाशी बसून परंपरेचं ज्ञान संपादन करावं लागेल. आणि मग तुम्हाला हे कळेल. त्याकरता तुम्ही बाप रखुमादेवी वराचे वेगी धरा पाय. एकंदर अभंगाचा शब्दशः आशय आपल्या लक्षात आलेला आहे असं आपण समजू. आणि पुढचा थोडासा विचार बघा. मी म्हटलो या अभंगामध्ये माऊली रूपक करताय. आणि कशाचं रूपक करतात तर लग्नाचं रूपक करतात. तसे माऊलीची काही ज्या रचना आहेत त्या सर्व करताच नाही. जसं रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे, कुणा करता? सगळ्या करताय. किंवा त्या दिवशी एक वचन बोललो आपण, गाते श्रोते आणि पाहते, चतुर्विनोदी दृष्टीते, स्वयंभावी पूर्ण ज्ञाते, या सगळा ते विनवरी करा विठ्ठल स्मरण. हाही वचन विधान सर्व करताय. आजचंही जरी सर्व करता असलं तरी सर्वच या चिंतनात प्रवृत्त होत नाही.
पामरविषयी लोक इकडे येत नाही, मोक्ताला याची आवश्यकता नाही, राहता राहिला तू जिज्ञासू. तो जिज्ञासू मुमुक्षू तोच आजच्या या अभंगाचा अधिकारी आहे. कैये बिरडे पिटेल काही तो स्वामी भेटेल, युगाहून वडीने निमिष भानी, डोळा हरळ नाही रे घाई कोत नजिरे, तैसे न विसरे जन्म काळीचे दुःख. अर्थात ज्ञातुमिच्छा जिज्ञासा मुक्तुमिच्छा मुमुक्षा. को अहं कथमिदं जातम, को वै कर्तास विद्यते उपादानम किंवा अस्ति विचारो स्वयमी दृशा. होयम आहे, मी नेमका कोण आहे, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे या मीच्या शोधामध्ये निघाल्याला कोण असतो? मुक्त असतो का नाही, त्याला शोध लागलेला आहे, तो कृतार्थ झालेला आहे. पामर असतो का नाही, तो इतुरणे आगवे कृत्या नाठवे, जो करणी याची नावे बलतेची करी. विषय तरी असतो का नाही, तो म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. क्या शतेक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोच ब्रह्मा. आणनोय या लोकातल्या परलोकातल्या उत्कृष्ट दर्जेदार विषय जे आपल्याला अप्राप्त आहे ती प्राप्त करून घ्यावी, त्याचा भोग भोगावा याच्यामध्ये रत असणारा तो विषय असतो. आणि कृतार्थ झालेला तो मुक्त असतो. आणि विहित निश्चित दोन्ही प्रकारच्या भोगामध्ये सरसकट आसक्त असतो. आस म्हणतात सक्ता, असक्ता तो पामर असतो. मग जो आला ऐहिकीचे का परत्रीचे भोग पायिक झाले, इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझे. ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. तो ब्रह्मानंद त्याला प्राप्त झाला नाही, पण प्राप्त होण्याची तीव्र तळमळ आहे आणि त्याकरता यावा परलोकातल्या सकल विषयाचा त्याने त्याग केलेला आहे. असा जो विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा असा जो महात्मा आहे, असा जो जिज्ञासू आहे, मुमुक्षू आहे, तो आजच्या अभंगाचा अधिकारी आहे. त्याच्याकरता केलेला उपदेश आहे. मग अधिकारी जर मुमुक्षू असेल तर विषय काय, तर अजातवादाचा सिद्धांत, विवर्तवादाची प्रक्रिया आणि लग्नाचं रूपक या माध्यमातून हा सिद्धांत, अपरिचित असणारा सिद्धांत श्रोत्याच्या गळी उतरून द्यावा, हा या अभंगाचा काही विषय आहे. अधिकारी झाला, विषय झाला, प्रयोजन. कारण प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी प्रवर्तते. कर्ता कर्मामध्ये प्रवृत्त होताना त्याला फलाची अपेक्षा असते. मग प्रयोजन काय आहे, तर प्रयोजन आहे ज्याच्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. म्हणजे त्या चरण शब्दाचा अर्थ जर स्वरूप घेतला, चरण शब्दाचा अर्थ जर स्वरूप घेतला तर त्या ब्रह्माची आत्मत्वाने एकदा ओळख झाल्याच्या नंतर मग काय होतं, मोक्षच प्राप्त. त्या ब्रह्माची ओळख होणं म्हणजे मोक्ष आहे. अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म त्याचंच नाव मोक्ष आहे, अशी उडिया बाबाची व्याख्या सद्गुरू साधक हृदय संजीवनी बाबा कायम पाठामध्ये सांगत असतात. मग त्या चरण शब्दाचा अर्थ स्वरूप घेतला आणि त्या स्वरूपाची ओळख त्या परमात्मा गुरुरूपात येऊन त्या परमात्म्याने करून दिली, तर मग मुक्ती हे त्याचं काही प्रयोजन आहे. आणि चरण शब्दाचा अर्थ ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं विलक्षण सुख भोगण्याकरता त्याच्या चरणाचं चिंतन करावं. भक्त्यार्थम कल्पित द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. म्हणजे देहात असताना जीवनमुक्ती आणि देह पातानंतर विदेह कैवल्य हे या अभंगाचं प्रयोजन नाम फल आहे. आणि संबंध कोणता, संबंध या ठिकाणी प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे. सांगणारी माऊली प्रतिपादक आहे आणि सांगितलं गेलेला या लौकिक लग्नाच्या माध्यमातून अलौकिक लग्न हा प्रतिपाद्य विषय आहे. म्हणून त्या अभंगामध्ये अभंगातील विषयामध्ये प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे. किंवा आपण सगळे आता विचार करत आहोत म्हणजे आपण कर्ते झालो, विचार करणं आपलं कर्तव्य झालं, म्हणून आपल्यामध्ये या अभंगामध्ये कर्तृ कर्तव्य भाव संबंध आहे. या अभंगातली माऊलीची भाषा थोडीशी अलौकिकच आहे. काय आहे, कधी कधी भाषाही लौकिक असते आणि विषय देखील लौकिक असतो. कधी कधी भाषाही अलौकिक असते, विषयही अलौकिक असतो. आणि कधी कधी भाषा लौकिक, विषय अलौकिक, आणि कधी कधी भाषा अलौकिक, विषय लौकिक, असे 4 प्रकार साधारण आपल्याला पाहायला भेटतात. भाषाही लौकिक आणि विषय देखील लौकिक. भाषाही व्यवहारातले, विषय देखील व्यवहारातलाच आहे. ते काय आहे, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, नये समाचार त्याचा आम्हा, जनाधी निंदभेद बाह्य कर्म. ते कैकेयी राणी महाराज दशरथाला बोलते. नामदेव महाराजच्या जन्माचे, राम जन्माचे अभंग आपण पहा. तिथे भाषाही लौकिक आहे, विषयही लौकिक आहे, दोन्ही गोष्टी व्यवहारातल्या आहेत. आणि भाषाही अलौकिक आहे आणि विषयी देखील अलौकिक आहे. रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा. इथे काय, भाषाही अलौकिक आहे, विषय देखील अलौकिक आहे. आणि भाषा अलौकिक
पण विषय लौकिक. जानामि धर्म्यम नचमे प्रवृत्ती जानामि अधर्म्यम नचमे निवृत्ती केनापि देव हृदय स्थितोस्मि यथा नियतास्मि तथा करोमि. अहम धर्म्यम जानामि पण मी धर्मे कार्य प्रवृत्तीनं, अहम अधर्म्यम आपी जानामि पण अधर्मे त्यागे मी प्रवृत्तीनं, केनापि देव हृदय स्थितोस्मि यथा नियतास्मि तथा करोमि. याचा दोष माझ्याकडे नाही. कोणता तरी एक देव या सगळ्याचा नियंता, सर्व साक्षी, सर्व भूताधीश्वर परमात्मा हृदयात आहे. तो मला जसं मार्गदर्शन करतो तसा मी वागतो असं दुर्योधन बोलतो. इथे भाषा अलौकिक आहे पण सांगितलेला विषय एकदम लौकिक आहे. कारण तो आसुरी वेदांत आहे, दैवी वेदांत नाही. आणि जगद्गुरु तुकोबरायाचे जगप्रसिद्ध अभंग आहे, गवळण आहे. काय कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंता, अवघियाची जगनिंद झाली दिंद सारखी. इथे सुना, लेकी आणि सासू अशा माता भगिनीमध्ये स्त्रीवर्गामध्ये गृहस्थी आश्रमामध्ये 3 प्रकार पडतात. पण ते 3 प्रकार तुकोबरायाला सांगायचे काय नाही. भाषा लौकिक आहे पण विषय सांगायचा अलौकिक आहे. कारण बाबा म्हणत असतात 80,000 श्रुती कर्मफळ, 16,000 श्रुती उपासनाफळ आणि 4,000 श्रुती ज्ञानपर आहे. तर ज्या 80,000 श्रुती कर्मपर आहे त्या सुना आहे, 4,000 श्रुती ज्ञानपर आहे त्या सासू आहे आणि 16,000 श्रुती उपासनापर आहे त्या लेकी आहे. म्हणजे भाषा लौकिक आहे पण सांगायचा विषय तो अलौकिक आहे. तसं आजच्या अभंगामध्ये माऊलीची भाषा ही लौकिक आहे पण सांगायचा विषय मात्र अलौकिक आहे. नवरी, नवरदेव, वरमाई, वरबाप, वऱ्हाडी, मंडप हे सगळे व्यवहारातले शब्द आहेत. पण यातून व्यवहार सांगायचा तो कोणाला माहिती नाही. म्हणजे प्रपंच आणि परमार्थ याच्यातला फरक साधक आपले जोग महाराज वारकरी शिष्य संस्थेचे अध्यापक शांताराम गुरुजींचे सत्शिष्य सद्गुरू विठ्ठल बाबा घुले, बाबांचे गोड वाक्य आठवलं अचानक. बाबा म्हणायचे का बोलताना खूप कठीण वाटतो, बोलताना खूप कठीण वाटतो, क्लिष्ट वाटतो, पण बिंडोक माणसं सुद्धा सहज करतात, त्याचं नाव संसार. हे त्यांचं वाक्य आपलं नाही. बोलताना खूप कठीण वाटतो, खूप कठीण वाटतो, पण बिंडोक माणसं सुद्धा सहज करतात, त्याचं नाव संसार. आणि जो बोलायला खूप सोपा वाटतो, बोलायला खूप सोपा वाटतो पण करताना भल्या भल्याची गाळण होते, भल्या भल्याची म्हणजे हात घायला येतात, त्याचं नाव आहे परमार्थ. काय गोड वाक्य आहे. आणि वस्तुस्थिती दिसत नाही का? ज्याला काही कळत नाही तेही माणसं संसार चांगला करतात आणि ज्याला भरपूर काही कळतं असं वाटतं पण त्यांची सुद्धा हात घायला येतात कधी कधी या परमार्थ करताना. पण मग तो दिसायला परमार्थ सोपा आहे पण असायला कठीण आहे, आणि प्रपंच दिसायला कठीण आहे पण असायला सोपा आहे. कारण प्रारब्ध साध्य असतो तो प्रपंच आहे आणि प्रयत्न साध्य असतो तो परमार्थ आहे. मग प्रारब्ध साध्य असणारा जो प्रपंच आहे आणि प्रयत्न साध्य असणारा जो परमार्थ आहे, तर त्या प्रपंचाचा एक प्रकारचा अनेक प्रधान सोहळ्यापैकी एका सोहळ्याचं दृष्टांत करून रूपक करून प्रयत्न साध्य असणारा परमार्थ जीवाच्या गळी उतरण्याचा भगवान माऊलीचा हा या अभंगातला दिसणारा एक अलौकिक प्रकारचा उपाय आहे, मार्ग आहे किंवा प्रयत्न आहे. प्रपंच त्यातले अनेक सोहळे म्हणजे प्रधान 3 सोहळे आहेत. एक जन्म सोहळा, दुसरा लग्न सोहळा, तिसरा मृत्यू सोहळा. असं म्हणतात जन्म सोहळा हा 12 दिवसाचा असतो, मृत्यू सोहळा हा 13 दिवसाचा असतो आणि लग्न सोहळा हा 16 दिवसाचा असतो. हल्ली आता हे बोलणं विधान पटणार नाही माझं, पण शास्त्रीय पद्धतीने म्हटलं तर तो 16 दिवसाचा असतो, कारण षोडश संस्कार मानलेले आहे. जन्म सोहळा 12 दिवसाचा असतो म्हणून जन्माला आलेल्या बाळाचं 12 होतं. मृत्यू सोहळा 13 दिवसाचा असतो म्हणून मेलेल्या माणसाचं 13 होतं. आणि लग्न सोहळा हा 16 दिवसाचा असतो. हल्ली एका दिवसात 16 लग्न लावणारे लोक आहेत. देवाच्या आळंदीत कंसात लग्नाची आळंदी करून टाकलेली आहे. मग आता हे विधान कसं पटेल, पण वस्तुस्थिती मात्र आहे असं. मग त्या लग्न सोहळ्याचं रूपक करतात. आणि हा लग्न सोहळ्याचं रूपक का करतात? कारण लग्न हा विषय असा आहे की सर्व त्यात मग्न असतात. म्हणजे ते विनोदाने म्हणतात कोई किसमे मगन, कोई किसमे मगन, जिसका हुआ लगन हो तो उसी में मगन. ते लग्न प्रत्येकाच्या परिचयाचं असतं, पण हे लग्न दिवाळ काढणार असतं. आणि ज्ञानोबाने सांगितलं लग्न हे आपल्या जीवनात आनंदाची दिवाळी आणून देणार असतं. म्हणून सदा सण साज आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. मग ज्या लग्नाने आपलं अनेक जणांचं दिवाळं काढलेलं आहे
आता काहीच निघत आहे आणि पुढे निघणार आहे. कारण आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, पण कोणाचाही पूर्ण नाही झाला तो ऐकवसत प्रपंच. का या फळना चुंबिता पूर्णा तुरुंबिता, जे काही पंडूस होता ते रुकच्या. याला खाण्याकरता फळ नाही, हुंगण्याकरता फूल नाही आणि बसण्याकरता सावली नाही. असा असणारा हा संसारूपी वृक्ष आहे. पण मग ज्याच्यामध्ये खाण्याकरता फळही आहे, गंध घेण्याकरता फुलही आहे आणि बसण्याकरता छायाही आहे, असं एक लग्न आहे. आणि ते लग्न माऊलीला या अभंगातून आपल्याला पटवून द्यायचंही सांगायचं. ते सांगत असताना माऊली अगोदर आक्षेपार्थाने विचारतात, येऊनी वऱ्हाडनी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी. ही वऱ्हाडी मंडळी आली मोठी टेकीमध्ये, म्हणजे रुबाबामध्ये, ऐश्वर्यामध्ये, थाटामध्ये, आपल्या आळंदीतला प्रसिद्ध शब्द आहे वजनामध्ये बसली, पण यांना नवरदेवाचा परिचय आहे. आता वऱ्हाडी मंडळी नेमकी कोण आहे, कोणाला माऊली म्हणतात तिथे वऱ्हाडी, तर हा लाक्षणिक अर्थ येते. वऱ्हाडी म्हणताना दर्शनकार आहे, आणि ते एक नाही 12 दर्शनकार आहेत, 12 दर्शनकार आहेत. त्यामध्ये 6 नास्तिक आहे आणि 6 आस्तिक आहेत. नास्तिको वेदनंदका, जे वेदाची निंदा करतात त्यांना नास्तिक असं म्हणतात. हे आपलं चारवाक, जैन, सौत्रांतिक, माध्यमिक, वैभाषिक आणि योगाचार ही 6 नास्तिक आहेत. चारवाक नास्तिका पाप पुण्य म्हणजे भूल थाप आहे, स्वर्ग नरक म्हणजे मिथ्या कल्पना आहे, आणि चक्षुर्मेव सत्यम डोळ्याला दिसतं ते खरं. यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृता कृतम पिबेत भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, जीव तोची देव भोजन ते भक्ती मरण तेची मुक्ती पासंड्याची. त्याचं म्हणणं आहे काय, देव खंडाना महात्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया प्रवृत्ती प्रमा ढळूची नेणे. म्हणून चारवाक हा श्रुतीला वेदाला मानणार नाही. पाप पुण्य म्हणजे तो मानत नाही, स्वर्ग नरक मिथ्या कल्पना आहे म्हणतो, आणि जे डोळ्याला दिसतं तेच ते मानतो, जे डोळ्याला दिसत नाही ते चारवाक मानत नाही, तो नास्तिक आहे. त्याच्यानंतर जैन यांनी देहाला आत्मा भले मानलं नाही, पण आत्म्याला आत्मा नाही मानलं, अनात्म्यालाच आत्मा मानलं. त्यांनी देहाहून आत्मा भिन्न मानला, पण तो अंतकरणाप्रमाणे मध्यम परिमाणाचा मानला. आणि अंतकरणाचं काही मध्यम परिमाण नाही किंवा अणुपरिमाण नाही. आत्मा हा महत् परिमाणाचा आहे, व्यापक आहे आत्मा. आतनुती व्यापनुती इति आत्मा. म्हणून श्रुती प्रतिपादित आत्म्याचं जे स्वरूप आहे ते जैन मानत नाही, नास्तिकच आहे. सौत्रांतिक, माध्यमिक, वैभाषिक आणि योगाचार, याच्यामध्ये योगाचार हा क्षणिक विज्ञानवादी आहे, माध्यमिक हा शून्यवादी आहे, आणि सौत्रांतिक आणि वैभाषिक हे दोघं, एक शून्यम शून्यम म्हणतो आणि दुसरा क्षमा करा क्षणिकम क्षणिक, स्वलक्षणम स्वलक्षणम आणि दुःखम दुःखम अशी त्यांची मत आहे. म्हणजे ही 6 नास्तिकांची मत नावे झालीत किंवा त्यांचं मत झालं. आणि आस्तिकामध्ये सांख्य योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. त्यामध्ये सांख्य हे प्रकृती पुरुषाचे विवेकानेच मोक्ष मानतात आणि प्रकृतीला स्वतंत्र मानतात. योगच चित्तवृत्ती निरोधा आणि निर्विकल्प समाधी हेच त्यांचं गंतव्य आहे. न्यायिक हे 21 दुःखाच्या ध्वंसालाच मोक्ष मानतात. आणि वैशेषिक हे जे 16 पदार्थ मानलेले त्याने सप्त पदार्थ आहे, द्रव्य गुण कर्म सामान्य विषय समवाय अभाव, या सप्त पदार्थाचे विवेकानेच मोक्ष मानतात. आणि राहिले गुण आता पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी आले शेविती. जैमिनी आचार्य प्रतिपादित देहपातानंतर लोक विशेष मोक्ष मानतात ती पूर्वमीमांसा, आणि याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा असे म्हणणारी आणि ज्ञानाने मोक्ष मानणारी ती आहे उत्तरमीमांसा. असे झाले 12 दर्शनकार. या 12 दर्शनकाराला त्यापैकी वेदांत दर्शन जर आपण बाजूला सोडलं तर कोण तो नवरा नाही ओळखी. यांना नवरदेवाच्या वास्तव स्वरूपाची यांना ओळखच नाही. असं का तुम्ही बोलता असं जर आपण माऊलीला म्हणालं तर माऊली म्हणतात बघा ना, नवरा शब्दाचा अर्थ या ठिकाणी व्यष्टी दृष्ट्याने जीवात्मा करायचा, समष्टी दृष्ट्याने जगत करायचं. व्यष्टी आणि समष्टी. व्यष्टी म्हणजे एक, समष्टी म्हणजे अनेक. व्यष्टी म्हणजे कोण आहे, जीव आहे. ते जीवाचं स्वरूप काय, आणि तेही जीवाचं गौण स्वरूप कोणतं नाही मुख्य स्वरूप कोणतं. तर जीवाचं गौण स्वरूप कोणतं आहे, मग जो काय चैतन्यम यद अधिष्ठानम लिंग देहश्चे पुन्हा चिच्छा लिंग देहस्तात तत्संगो जीव उच्यते. विचारसागराच्या 4थ्या तरंगामध्ये लक्षण केलं ना. अंतकरण किंवा व्यष्टी आज्ञा
आणि त्याचं अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, त्या अधिष्ठान कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणामध्ये किंवा विष्टी आज्ञानामध्ये पडलेलं प्रतिबिंब, या तिघाला मिळून जीव असं म्हणतात. तो जीवात्मा हा गौण वृत्तीने म्हटलेला या ठिकाणचा नवरदेव आहे किंवा वाच्यार्थातला तो नवरदेव आहे. आणि तो नवरदेव माऊलीला नाही विचारायचा, लक्षार्थातला नवरदेव विचारायचा. समष्टी दृष्टीने पाहिलं तर इदम शब्दोदितम जगत, इदम इदम हे 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 म्हणून जे आपल्याला वृत्तीला विषय होतं हे दिसणारं नामरूपात्मक जगत हा नवरा समष्टी दृष्टीने. पण वास्तव म्हणताना त्या जीवाचं सुद्धा वास्तव स्वरूप काय किंवा या जगताचं वास्तव अधिष्ठान काय, हा प्रश्न माऊलीचा आहे. कोण तो नवरा सांगा. नाही ओळखी, त्यांना ओळख नाही. आता या 12 दर्शनकाराचे आपण 4 गट करा, म्हणजे 3 चौक 12. तर त्यातले काही दर्शनकार जग मानतात, जगदीश मानत नाही. काही दर्शनकार जगदीश मानतात, जग मानत नाही. काही दर्शनकार जग जगदीश दोन्ही मानत नाही. आणि काही दर्शनकार जग जगदीश दोन्ही मानतात. बघा, जग मानतात, जगदीश मानत नाही. जगदीश मानतात, जग मानत नाही. आणि जग जगदीश दोन्ही मानत नाही. आणि दोन्ही मानतात त्यातले जग जगदीश दोन्ही मानत नाही याच्यामध्ये 4 दर्शनकार घ्या. नास्तिक, शून्यम शून्यम, क्षणिकम क्षणिकम, स्वलक्षणम स्वलक्षणम, दुःखम दुःखम असे म्हणणारे सौत्रांतिक माध्यमिक वैभाषिक योगाचार हे जग मानतात का जगदीश मानत नाही? मानतात, दोन्ही मानत नाही. शून्य हेच परमतत्व मानतात, शून्यम शून्यम. त्यामुळे त्यांना कोण तो नवरा नाही ओळखी. 4 जण याच्यात आले. आणि त्याच्यापुढे 4वक जैन हे जग मानतात पण जगदीश मानत नाही. नेहमीच येतो मग पावसाळा, हे तो कौतुक झाला सृष्टीचे बाळा. त्यांना विचारलं जगत कसं झालं? स्वभावात आपोआप झालं. आपोआप झालं. आपोआप कसं होईल? जगताम यदिनो करता कुलाले विण घटा चित्रकार विनाचित्र स्वतः भवित तदा. जगताचा कोणीच करता नाही असं आपण म्हणत असाल तर कुलाला वाचून घट दाखवा, नाही दाखवता येत. चित्रकार वाचून तुम्ही चित्र दाखवता येत नाही. मग मनसापी चिंतित अशक्य, मनाने देखील या चित्र विचित्र जगताची आपल्याला कल्पना करवत नाही. असे चित्र विचित्र जगत आपोआप झालं असं म्हणत असेल तर हा वेडेपणाचं लक्षण नाही का? पण हे जगत आपोआप झालं असं ते म्हणतात, स्वभावात ते म्हणतात. म्हणजे ते जग मानतात पण जगत करता जगदीश मानत नाही. त्याच्यामुळे कोण तर नवरा नाही ओळख. 4 वाक जैनाला. आता या 2 प्रकारामध्ये नास्तिक दर्शकार संपले, कोण तो नवरा नाही ओळख. आता राहिली आस्तिक. त्या आस्तिकामध्ये सुद्धा काही जग जगदीश दोन्ही मानतात, जग जगदीश दोन्ही मानतात आणि दोन्ही सत्य मानतात. तर जगही सत्य जगदीशही सत्य असं म्हटलं तर द्वैतापत्ती येते. आणि द्वैतापत्ती आली का माऊली म्हणतात दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, आयशी आपुलीने तोंडे बोलती वेद योग उदरम अंतरम कृती आता तसे भयम भवती. मग जग जगदीश दोन्ही सत्य मानलं तर यांना देखील कोण तो नवरा नाही ओळखी. मग ते रामानुजाचार्य असतील, मध्वाचार्य असतील, निम्रकाचार्य असतील, वल्लभाचार्य असतील, म्हणजे सांख्य योग न्याय वैशेषिक आणि पूर्वमीमांसा इथपर्यंत हे सगळी याच्यात आली. ते जग जगदीश दोन्ही वास्तव मानतात. म्हणून कोण तो नवरा नाही ओळखी. आणि अगदी श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यद उक्तम ग्रंथ कोटिभि ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा असे म्हणणारे जे केवळ अद्वैती आहे ते म्हणतात ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. तर यांना आणि हे मत भगवान माऊलीला ते सांगायचं आहे. कारण वऱ्हाड नव्हे स्वप्न गे माय, बाप ब्रह्मदेवराची वेगळी धरा पाय. बघ, जग जगदीश दोन्ही आहे पण दोन्ही सत्य नाही. तर एक सत्य आहे आणि एक मिथ्या आहे. आद्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो आणि आद्यस्थ पदार्थाला अधिष्ठान अतिरिक्त स्वतंत्र सत्ता स्फूर्तीमुळे नसतेच. तो दिसायला जरी प्रतीतील येत असला तरी असायला तत्वता तो सिद्ध होत नाही. त्यामुळे कोण आहे कोण नाही? उत्तर आहे जगदीश आहे आणि जगत नाहीच. दिसतंय आम्हाला तर दिसतंय ना, मग दिसतंय ते जसं दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. अर्थात जग सत्य दिसतं पण जगत सत्य नाही. मग कोण सत्य आहे? अधिष्ठान ब्रह्म सत्य आहे. मग अधिष्ठान असं कसं बोलतात? जे प्रतीतीलाच नाही ते आहे म्हणायचं, तेच सत्य आहे म्हणायचं. ज्याची प्रतीती आहे ते नाही म्हणायचं किंवा त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव सिद्ध करायचा. हे कसं? तर उत्तर आहे आद्यस्थ पदार्थ अधिष्ठानात मिसळून भासतो. अधिष्ठान एवढा भासतो
अधिष्ठानाबरोबर दिसतो आणि अधिष्ठान पण तो जिथे दिसतो तिथेच तो नसतो, तिथेच त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. आणि हा सिद्धांत तुम्हाला पटत नाही किंवा आम्ही सांगितलं तर तुम्ही ते मान्य करत नाही, म्हणून तर कोण तो नवरा नाही ओळखी. तुम्हाला व्यष्टी दृष्टीने पाहिलं तर तुम्ही जागृतीमध्ये स्थूल देहाला मी म्हणता, स्वप्नावस्थेमध्ये सूक्ष्म देहाला मी म्हणता आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये कारण देहाला मी म्हणता. मग जागृतीमध्ये स्थूल देहाला मी म्हणणं म्हणजे विश्वसंज्ञक जीवाला तुम्ही मी म्हणता. स्वप्नामध्ये सूक्ष्म देहाला मी म्हणता म्हणजे तेजस संज्ञक जीवाला तुम्ही मी म्हणता. आणि सुषुप्तीमध्ये कारण देहाला मी म्हणता म्हणजे प्राज्ञ संज्ञक जीवाला मी म्हणता. पण विश्वसंज्ञक जीव याला बहिप्रज्ञ म्हणतात, आपल्या 5व्या तरंगामध्ये गेला विषय. आणि तेजस संज्ञक जीव तो अंतप्रज्ञ आहे आणि प्राज्ञ संज्ञक जीव हा प्रज्ञान घन आहे. पण जो आत्मा आहे, जो नवरा आहे, नवरदेव आहे, तो बहिप्रज्ञ नाही, अंतप्रज्ञ नाही आणि प्रज्ञान घनही नाही. कारण जो बहिप्रज्ञ आहे त्याला 3 उपाधी आहे, अंतप्रज्ञ आहे त्याला 2 उपाधी आहे आणि प्रज्ञान घन आहे तोला 1 उपाधी आहे. पण नवरा हा निरुपाधिक आहे, त्यामुळे तुम्हाला कोण तो नवरा नाही ओळखे. आणि असेल, माझा प्रश्न आहे, मी कवनाची मज सांगा कोणी, वऱ्हाडा आली या वऱ्हाडणी. मी कवनाची म्हणताना मी 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 ही जी वृत्ती उठते ती कधी उठते? तिन्ही अवस्थेत उठते. तिन्ही हो, जागृती तर मी मी म्हणतच असतो मनुष्य. स्वप्नामध्ये सुद्धा मी स्वप्न पाहिलं किंवा स्वप्नामध्ये सुद्धा कल्पित का होईना त्या वेळेला ज्यांच्याशी तो काय व्यवहार करत असेल स्वप्नातला, त्यावेळेला तो मी म्हणूनच व्यवहार करतो. आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा मी म्हणून व्यवहार करतो. खरं सुषुप्तीमध्ये व्यवहार निद्रिताचे शेजीशी सात दैशी उर्वशी तिथे व्यवहार प्रतीला येत नाही, पण व्यवहार मानावा लागतो. का? याया स्मृती सासा अनुभव पूर्विका सुखम अहम स्वापसम नवै किंचित अविदिशम भवान एतावंतम कालम किंवा अकरोत. इतका वेळ आपण काय करत होता? तो म्हणतो एतावंतम कालम अहम किंवा अपि न अकरोत. एवढा वेळ मी काही करत नव्हतो. मग म्हणजे काही नाही, सुखम अहम स्वापसम नवै किंचित अविदिशम. मी सुखाने झोपलो आणि मला काही कळालं नाही. न कळणं म्हणजेच अज्ञान आहे आणि त्या सुखाचं पुन्हा ज्ञान आहे. म्हणजे सुषुप्तीकालीन सुख आणि अज्ञानाचं जे ज्ञान आहे ते कोणाला झालं? ज्ञानरूप आत्म्याला झालं. कारण तिथे इंद्रिय अंतकरण हे तर नाही आणि ज्ञानाचा व्यवहार घडला. अहो म्हटले तिथं कुठे व्यवहार घडला? तो अव्यवहारी स्थिती आहे. निद्रिताची शेजीशी साप्तेशी उर्वशी म्हटले अलौकिक व्यवहार करत नाही, पण त्या सुषुप्तीकालीन अज्ञानाचा आणि ज्ञानाचा प्रकाशनाचा व्यवहार करतो. तो म्हणाल अहो ही स्मृती आहे, पण आपला सिद्धांत आहे याया स्मृती सासा अनुभव पूर्विका. ज्याचा आपण पूर्वी कधी अनुभव घेतला नाही त्याची काय होत नाही? स्मृती होत नाही. स्मृती घेतली, त्याचा अनुभव घेतला, अनुभव आला म्हणूनच त्याचा अनुवाद केला. म्हणजे त्या सुषुप्तीकालीन घेतलेल्या म्हणजे सुषुप्तीकालीन त्या सुखाचा आणि अज्ञानाचा घेतलेला अनुभव त्याचा हा अनुवाद आहे. म्हणजे त्यावेळेला कोण आहे? त्यावेळेला प्राज्ञ संज्ञक जीव आहे. म्हणजे तो प्रज्ञान घन सुषुप्तीत आहे. पहिला म्हटलं आपण बहिप्रज्ञ जागृतीत आहे, अंतप्रज्ञ स्वप्नात आहे आणि प्रज्ञान घन सुषुप्तीत आहे. पण जो नवरा आहे, जो जीवात्म्याचं वास्तव स्वरूप आहे, तो वास्तव स्वरूप निरुपाधिक आहे. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही. मग वास्तव जे जीवात्म्याचं स्वरूप आहे त्या ठिकाणी कोणती उपाधी आहे? म्हणजे बहिप्रज्ञाची आहे का अंतप्रज्ञाची आहे का प्रज्ञान घनाची आहे? तर बहिप्रज्ञाची नाही, अंतप्रज्ञाची नाही, प्रज्ञान घनाची नाही, तो नाही असं नाही. उलट या सगळ्याचा प्रकाशक या रूपाने तोच खरा आहे. पण त्याची ओळख नाही तुम्हाला, म्हणून कोण होतो नवरा नाही ओळखी. आणि असेल तर मग मी कवनाची म्हणजे मी या वृत्तीचं मूळ स्वरूप आहे. कारण जागृतीमध्ये तो स्थूल देहाला मी म्हणतो म्हणजे कोणत्या कोशाला मी म्हणतो? अन्नमय कोशाला मी म्हणतो. स्वप्नामध्ये सूक्ष्म देहाला मी म्हणतो म्हणजे कोणत्या कोशाला मी म्हणतो? प्राणमय, मनोमय किंवा विज्ञानमय कोशाला मी म्हणतो. आणि सुषुप्तीमध्ये तो कारण देहाला मी म्हणतो म्हणजे कोणत्या कोशाला मी म्हणतो? तर उत्तर आहे तो आनंदमय कोशाला मी म्हणतो. त्याच्यात पुन्हा 3 मत आहे. आनंदमय कोशाला मी म्हणणार एक म्हणतो म्हणजे
पूर्वमीमांसेचे वार्तिकार कुमारिल भट्ट हे शिशुप्तीतले असताना आनंदमय कोशालाच आत्मा मानतात, नवरा मानतात, जीवात्मा मानतात आणि त्याचं स्वरूप काय म्हणतात? चिज्जड. काय स्वरूप मानतात त्याचं? चिज्जड. त्याच्या पुढचे शून्यवादी माध्यमिक बौद्ध तोही कारण शरीराला मी म्हणतो, पण त्याचं स्वरूप तो शून्यम शून्यम, कारण आत्माही शून्य आणि अनात्माही शून्य. कारण का? जे आपल्याला दिसतं आदो अंते यन्नास्ति वर्तमाने पितंतता उष्ट्र लकुटिका न्यायाने वेदांताचा सिद्धांत घेऊन तोच वेदांताला सांगतो, जे दिसतंय ते उत्पत्तीपूर्वी होतं का? नाही. उत्पत्तीपूर्वी काय होतं? शून्य होतं. नाशानंतर काय? शून्य आहे. म्हणून मधल्याही काळात काय आहे? शून्य आहे. मग आत्मा शून्य का अनात्मा शून्य? आत्माही शून्य आणि अनात्माही शून्य. आत्मा शून्य का? कारण ज्याची प्रतीती येत नाही तो अंधपुत्र शून्य, तशी आत्म्याची प्रतीती येत नाही म्हणून तोही शून्य. आणि अनात्मा शून्य का? अनात्मा उत्पत्तीपूर्वी शून्य होता, नाशानंतर शून्य आहे, मधल्या काळात शून्य नाही वाटला तरी तो शून्यच आहे असं त्याने सांगणं. म्हणजे तो आत्मा अनात्मा हे दोन्ही शून्य सांगतो. कोण? शून्यवादी माध्यमिक बौद्ध. आणि असा कोण आहे? कारण शरीर. म्हणजे त्या ठिकाणी निद्रिताचे शेजीशी साप्तशी उर्वशी काहीच कळत नाही ना. न कळणं म्हणजेच अज्ञान, म्हणजे शून्यम शून्यम असा कारण शरीराला म्हणजेच आनंदमय कोशाला असतो आत्मा मानतो, पण त्याचं शून्य हे स्वरूप मानतो. आणि पूर्वमीमांसेचे वार्तिकार कुमारिल भट्ट त्यांचे शिष्य आहे प्रभाकर मीमांसक आणि नैयायिक. आपलं वार्ता नाही प्रभाकर मीमांसक हेही आनंदमय कोशाला म्हणजे कारण शरीरालाच आत्मा मानतात. पण त्यांचं मत कसं आहे तर ते त्याला जड हे त्याचं स्वरूप मानतात. स्वरूपाने तो जड आहे. स्वरूपाने कसा आहे? जड आहे. आणि ज्ञान हा त्याचा काय आहे? गुण आहे. आणि विज्ञानमय कोश जे विज्ञानमय कोशाला बुद्धीला विज्ञानमय कोश म्हणतो ना आपण, बुद्धीसहित ज्ञानेंद्रिय. तर विज्ञानमय कोशामध्ये जी बुद्धी हेच आत्मा आहे, तो या प्रभाकर मीमांसकाच्या मतामध्ये तो आत्म्याचा एक प्रकारचा गुण आहे. आणि आत्मस्वरूपाने जड आहे. मग कोणी मी जन्मणारा मरणारा आहे म्हणजे स्थूल द्याला म्हणजेच अन्नमय कोशाला मी म्हणणं, मी सुखी दुःखी आहे म्हणजे सूक्ष्म देहाला म्हणजे प्राणमय मनमय विज्ञानमय कोशाला मी म्हणणं, आणि मी चिज्जड आहे किंवा मी शून्य आहे किंवा मी जड असून ज्ञानगुण आहे असं म्हणणं म्हणजे कारण शरीराला म्हणजे आनंदमय कोशाला मी म्हणणं. पण हे सगळं अनात्म्यालाच मी म्हणणं आहे. त्यामुळे मी कवनाची मज सांगा कोणी, तर वराडा आली या वराडीने, पण कोणीही सांगू शकत नाही. म्हणून कोण होतो नवरा? नाही ओळखी, यांनाही ओळखी नाही. पण मग चला, तुम्हाला नवरदेवाची म्हणजे जीवात्म्याची ओळख नसेल, नवरीची म्हणजे मी उठणारी जी वृत्ती आहे तिचं मूळ अधिष्ठान काय, मूळ स्वरूप काय याची ओळख नसेल, चला काय हरकत नाही. किमान कोणाचा परिचय द्या? मंडपाचा आणि वरमाई वरबापाचा तरी परिचय द्या. तर मंडपाचा परिचय त्यांना विचारला तर तोही परिचय यांना नाही. कोण तो नवरा, कोण तो मंडप, कोण ती वरमाई आणि कोण तो वरबाप. कोण तो नवरा हा प्रश्न अभ्यासांगाने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळे, कारण आपल्याला सगळ्याची ओळख झाली, मीची ओळख नाही झाली तर सगळं झिरो आहे. आणि कोणाचीच ओळख नाही झाली, मीची ओळख झाली का मग तो खरा हिरो आहे. झिरोने हिरो म्हणजे त्यानं सार्थक केलं आणि बाकी सगळं व्यर्थ निरर्थक केलं. त्याच्याकरता आपण सगळ्याची ओळख करून घेतली आणि मीची ओळख जर आपल्याला नाही झाली तर आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा करीत असे आडवारा विश्वाभासू जो. तो विश्वाभास निवृत्त होण्याकरता आपल्याला मीची ओळख होणं गरजेची आहे. म्हणून अभ्यासांगाने महत्त्वपूर्ण प्रश्न असल्यामुळे पुन्हा विचारला कोण होतो नवरा, आणि पुढे कौन तो मंडप, ज्या मंडपात आपण बसलो या मंडपाचं स्वरूप काय, आणि कौन ती वरमाई, कौन तो वरबाप, वरबापाचं स्वरूप काय आणि वरमाईचं स्वरूप काय. तर व्यष्टीदृष्ट्या वधू वराचे आईबाप त्यांना आपण वरमाई वरबाप म्हणतो. ते कोणाला परिचित नसतात, सगळ्याला असतात. बरं थोडी चौकशी केली तर लगेच ते सगळं अगदी त्यांचं ते वातावरण, चालणं बोलणं, एखादी बाई त्या सगळ्या बायामध्ये जरा तोऱ्याने वागत असेल तर सगळे समजून जातात, नाही नवरीची आई दिसती बरं का, म्हणूनच एवढी याच्यात आहे, असं लगेच महिला बोलून जातात. वरबाप सुद्धा त्याच्या चाल ढाल, चांगलं वागणं बोलणं याच्यावरून वरबापही लक्षात येतो. मग हे काय विचारायचं माऊलींना? नाही हे नाही विचारायचं. या व्यष्टी देहाचे जसे वरमाई वरबाप आपल्या लक्षात येतात तसं हे समष्टी जगत एक
काय 14व्या अध्यायातली ओवी काल आपण बोललो, या कारणे मी पिता मत ब्रह्म ही माता अपत्य पंडू सुद्धा जगडंबरू. जगडंबर हे आपत्य आहे, म्हणजे तो नवरी किंवा नवरदेव आहे समष्टी दृष्टीने. आणि या कारणे मी पिता आणि महत ब्रह्म हे माता. मग बृहन्नाथ ब्रह्म हा पिता आहे आणि महत ब्रह्म हे माता आहे आणि जगत हे एक प्रकारचं बाळ आहे. मग महत ब्रह्म आणि बृहन्नाथ ब्रह्म याच्यात काय फरक आहे? ब्रह्म ब्रह्मच असतं नाही, माया हे महत ब्रह्म आहे आणि अधिष्ठान परब्रह्म ते बृहन्नाथ ब्रह्म आहे. ते महत ब्रह्म बृहन्नाथ ब्रह्म याच्यातला फरक बाबा असं सांगत असतात का ज्याच्या ठिकाणी 2 परिच्छेद नाही ते महत ब्रह्म आहे आणि ज्याच्या ठिकाणी 3 परिच्छेद नाही ते, क्षमा करा, 2 परिच्छेद हा बरोबर आहे, 2 परिच्छेद नाही ते महत ब्रह्म आहे, 3 परिच्छेद नाही ते बृहन्नाथ ब्रह्म आहे. कारण मायेच्या ठिकाणी कोणते 2 परिच्छेद नाही? देश परिच्छेद नाही, सगळ्या देशात माया आहे. काल परिच्छेद नाही, सगळ्या कालात आहे. कारण देश कालाची कल्पना करणारी अधिष्ठान ब्रह्म स्वरूपाची ठिकाणी मायाच आहे ना. म्हणून माया कोणत्या देशात नाही, कोणत्या कालात नाही, सगळ्या देशात आहे, सगळ्या कालात आहे. म्हणून माया हिला 2 परिच्छेद नाही. म्हणून माया कोणतं ब्रह्म आहे? उत्तर आहे माया महत ब्रह्म आहे. आणि ब्रह्म कोणतं आहे? बृहन्नाथ ब्रह्म आहे. ब्रह्माच ठिकाणी 3 परिच्छेद नाही, देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही. पंचदेशिकार विद्यारायण स्वामी म्हणतात न व्यापित्वात देशकांतो नित्यत्वात नापि कालत न वस्तुतोपि सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. न व्यापित्वात देशकांतो, व्यापक असल्यामुळे देशाने अंत नाही. नित्यत्वात नापि कालत, नित्य असल्यामुळे कालाने अंत नाही. न वस्तुतोपि सर्वात्म्यात, सर्वात्मा असल्यामुळे वस्तूने अंत नाही. असं ब्रह्म हे बृहन्नाथ ब्रह्म आहे. आणि त्या बृहन्नाथ ब्रह्माला महत ब्रह्माची उपाधी लागली का तो वरबाप होतो. बृहन्नाथ ब्रह्माला महत ब्रह्माची उपाधी लागली का तो वरबाप होतो. आणि महत ब्रह्माने बृहन्नाथ ब्रह्माची सत्ता स्फूर्ती घेतली का ती वरमाई होते. आणि त्यांच्याबद्दल माऊली विचारतात कोण ती वरमाई, कोण होतं वरबाप. कारण बृहन्नाथ ब्रह्मा हे असंग निर्विकार आहे. ते की अनाम अजाती माझी अविद्या वर्गाच्या राती ते ओळखावाय श्रुती खून केली. मग त्या बृहन्नाथ ब्रह्माच्या ठिकाणी वरबाप ही संज्ञा येण्याकरता त्याला महत ब्रह्माची उपाधी घेतल्याशिवाय नाही. तर महत ब्रह्माच्या ठिकाणी वरमाई वराची आई होण्याकरता त्या बृहन्नाथ ब्रह्माची सत्ता स्फूर्ती घेतल्याशिवाय नाही. मग बृहन्नाथ ब्रह्मानी महत ब्रह्माची बृहन्नाथ ब्रह्मानी महत ब्रह्माची उपाधी घेतली ते वरबाप होतं. आणि महत ब्रह्मानी बृहन्नाथ ब्रह्माची सत्ता स्फूर्ती घेतली का ती वरमाई होते. आणि ती वरमाई आणि तो वरबाप कोण आहे हा माऊली प्रश्न विचारतात. कौन ती वरमाई, कौन तो वरबाप, कौन तो नवरा, कौन तो मंडप. अर्थात सरळ एवढंच आहे, बृहन्नाथ ब्रह्माने महत ब्रह्माची उपाधी घेतली म्हणजे ते शबल भावाला प्राप्त झालं, म्हणजे ईश्वर या संज्ञेला आलं. आणि ती ईश्वर या जगाचा निर्माता आहे. कारण या कारणे मी पिता महत ब्रह्म माता ना आपत्य पण सुद्धा जगडंबर, म्हणजे जगतरूपी बाळाचा पिता कोण आहे? परमात्मा आहे. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवाती संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुल्या. म्हणजे जसं व्यवहारातला एखादा बाप त्या मुलाला जन्माला घालतो म्हणून तो कारण असतो, तसे जगतरूपी बाळाला कोणी जन्माला घातलं? परमात्म्याने जन्माला घातलं. म्हणून परमात्मा काय? पिता आहे. या कारणे मी पिता. आणि महत ब्रह्म आई, त्याला जन्माला घालण्याकरता आई लागते. तर मायारूपी आई आहे. मग माया झाली माता, जगत झालं बाळ आणि परमात्मा झाला पिता. मग परमात्मा या जगताचं कोणतं कारण? व्यवहारातला बाप जनक असतो, तसा हा कोणता जनक आणि ती कोणती जननी? हा कोणता जनक? तर हा अभिन्न निमित्त उपादान कारण स्वरूपाचा जनक असणारा ईश्वर हा पिता आहे, म्हणजे वरबाप आहे. कारण अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणजे निमित्ताने उपादानाशी अभिन्न, त्याला म्हणतात अभिन्न निमित्त उपादान. म्हणजे निमित्त कारणही तोच आहे. कारण ईश्वर तत्वामध्ये माया अंश आहे आणि ब्रह्म अंशही आहे. मग ब्रह्म प्राधान्याने ब्रह्म अंश या रूपाने पाहिलं तर तो निमित्त कारण आहे आणि माया अंश या रूपाने पाहिलं तर तो उपादान कारण आहे. अशा पद्धतीने अभिन्न निमित्त उपादान कारण ईश्वर हा वरबाप आहे आणि परिणामी उपादान कारण असणारी माया ही वरमाई आहे. आणि हे भूताकाश नभ तुझ माझी खेळी लपितपी, हे भूताकाश हे सुद्धा ज्या अधिष्ठानावर असणारं ते चिदाकाश रूपी मंडप आहे. पण हे या वराडी मंडळीला परिचय नाही. मग त्यांनी विचारलं या सगळ्याचा परिचय आम्हाला वास्तव व्हावा असं आम्हाला वाटतं खरं, पण स्वबुद्धीने तर हा परिचय होत नाही. मग त्याकरता माऊली आम्ही काय करू? तर माऊलीने सांगितलं काही नाही, तुम्हाला सांगतो. म्हटले वऱ्हाड नव्हे. मग काय आहे? म्हणजे स्वप्न घे माये, हे सगळं स्वप्न आहे. पण सगळं स्वप्न आहे म्हटल्याच्या नंतर ते जास्त जागे झाले.
पहिले अर्ध झोपेत होते. ते म्हणाले हे स्वप्न कसं शक्य आहे. माऊली म्हणले कसं शक्य आहे म्हणजे म्हणले हे आम्हाला वाटत नाही, कारण गतानुगतिके लोके अनादि संसार मालेच्या ठाई ते नित्य विषय भोगिले पाहिजे, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पायी शिविता. ज्या ज्या योनीत गेला, ज्या ज्या देहात कुटस्थ चैतन्य म्हणजे ज्या ज्या देहात कुटस्थ चैतन्य चिदाभास रूपाने प्रतिबिंबित झालं, त्या त्या देहाला तुम्ही म्हणत राहिला आणि देहासंबंधीला माझे म्हणत राहिला. अहंता ममता ती दुःखास्पद जे मी आणि माझे नेगे प्रति टाकी ओझे, पण ते पुढीलाचे ओझे आपल्या माता घ्यायचे तरी कानदाटीचे धनुर्धारा ते ओझे घेत राहिला आणि त्या प्रत्येकाला मी म्हणत राहिला. त्यामुळे त्याला सत्य मानत राहिला. आणि मग अनात्म्यालाच आत्मा म्हणून सत्य मानत असल्यामुळे त्याला मूळ आपलं स्वरूप काय ह्याची त्याला ओळखच राहिली नाही. म्हणून कोण होतं नवरा नाही ओळखी. पण मग माऊलीने सांगितलं वऱ्हाड नव्हे स्वप्न किंवा हे सगळं स्वप्न आहे. पण तो म्हणायला लागला म्हणजे वऱ्हाडी मंडळी म्हणायला लागलेत आम्हाला वाटत नाही, आम्ही तर प्रत्येक योनीमध्ये प्रत्येक जन्मामध्ये याला सत्य म्हणून व्यवहार करत आलो. म्हटले म्हणून तर व्यवहार करत आला, तुम्ही ज्या दिवशी याला सत्य म्हटला नसता तर हा व्यवहारच घडला नसता. पण मग आम्हाला आता वाटतं याची ओळख व्हावी. तर माऊली म्हणायला लागलेत तुम्हाला त्याची ओळख होण्याकरता तुम्ही एक सोपा उपाय करा. एक तर सोबतीने हे कळणार नाही, मग सोपा उपाय काय करा तर बाप रुक्मा देवीवराचे वेगे धरा पाय. रुक्माईचा वर आमचा असणारा बाप पांडुरंग परमात्मा याचे तुम्ही पाय धरा. पाय शब्दाचे दोन अर्थ, त्याचं एक भक्तीच्या रूपात पाहिलं तर चरण धरा आणि दुसरं पाय म्हणजे त्याच्या स्वरूपाची ओळख करून घ्या. मग काय होईल, मग तुम्हाला कळेल का वऱ्हाड नव्हे काय आहे हे स्वप्न आहे. फक्त एक सिद्धांत एवढाच आहे का स्वप्नात स्वप्न जरी वाटलं नाही तर स्वप्न स्वप्न नाही असं नाही. फक्त ते स्वप्न स्वप्न रूपाने कळण्याकरता जागं व्हावं लागतं. तसं हेही अज्ञानरूपी निद्रेत तुम्ही असल्यामुळे हेही स्वप्न तुम्हाला स्वप्न वाटत नाही, पण हे स्वप्नच आहे. याकरता जागं व्हावं लागेल. मात्र त्या झोपेतून जागं करण्याकरता एखादं मच्छरही पुरेसं आहे, एखादं ढेकूनही पुरेसं आहे. नाही एक कानाखाली दिली तरी काम होऊन जातं. पण या स्वप्नातून जागं होणं हे इतकं सोपं नाही. हे बोलणं खूप सोपं आहे, पण जागं होणं फार अवघड आहे. बोलता बोलता मनुष्य बऱ्याच वेळेला झोपच वाढत जाते, जागृती दूर जाते. तर त्याकरता ती जागं होण्याकरता त्याला 4 कृपा संपादन करावे लागतात. आणि त्यातली अत्यंत महत्त्वपूर्ण कृपा आहे म्हणजे भगवंताची कृपा करणे. ईश्वर अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासनाम महाभय परित्राणाम द्वितीर्णाम पूजायते. त्या जागृतीची मोजकी काही स्थलं या धरातलावरती त्यात महाराष्ट्र मायभूमीमध्ये ते उत्तरेमध्ये काशी आहे आणि या आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर भगवती अलंकावती ती अलंकापूर नगरी आहे. आणि अलंकापूर नगरीमध्ये सुद्धा काही मोजकी स्थळ आहेत, त्यातलं आपलं एक स्थळ आहे. कारण याला स्मारक मंदिर म्हणतात, जे आपल्याला आत्मस्वरूपाचं स्मरण करून देतं. आणि इथलं आत्मस्वरूपाचं स्मरण करून देणारा वक्ता करून देईल, इथला श्रोता करून देईल, याच्यात नवल नाही. इथला खांब आहे, त्या खांबाला एखाद्याने स्पर्श केला तर त्याला देखील आत्मस्वरूपाचं स्मरण होईल. अशी महती या ठिकाणची असल्यामुळे ही सेवा गुरुच्या चरणी, गुरुवर्य सावकार बाबांच्या चरणी, आपण सर्व श्रोतृवृंद आपल्याही चरणी ही शब्द सुमनांजली कुसुमांजली समर्पित करून आजच्या चिंतनाला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिकावरधारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोष